पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सच्या या आजच्या भागात मी आदेश बांदेकर मनापासून स्वागत करतो. आत्ता आपण आहोत ठाण्यामध्ये आणि ठाण्यातल्या आज बहिणींना भेटून सुरुवात करणार आजच्या गप्पांना नीलम अपार्टमेंट, खारकर आणि जांभळी नाका, ठाणे पश्चिम या ठिकाणी राहणाऱ्या सुषमा प्रकाश बोराडे या वहिनींना भेटणार आहोत. गणपती बाप्पा मोरया असं म्हणत महाराष्ट्रातल्या विविध गणपतींचं दर्शन आपण घेतलं आणि आता आपण पुढचा प्रवास पुन्हा सुरू केला. मुंबईनंतर ठाणे आणि मग ठाण्यानंतर पुढचे जिल्हे, एक एक जिल्हा करत तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचणार आहोत. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. घ्या उखाणा घ्या. संसार रूपी सागरात समुद्राच्या लाटा, प्रकाशरावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा. काय सांगता हो? त्या ओळख करून द्या, ओळख करून द्या. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. माझा मुलगा, माझी पुतणी, पुतणा, जाऊबाई, ह्या माझ्या आई, मावशी, त्याही मावशी. नमस्कार. ह्या आमच्या सोसायटीतल्या त्या ताई आहेत. मग नमस्कार. हे माझे दीर. नमस्कार. ही माझी चुलत बहीण आणि ती आहे ना मरून साडीवाली सगळ्यात जवळची मैत्रीण. नमस्कार. ही माझी मावस बहीण आहे. या आमच्या सोसायटीतल्या. हा माझा भाऊ, हा मावस भाऊ, हा चुलत भाऊ. नमस्कार. ह्या मावशी आणि हे मैत्रिणीचे मिस्टर. नमस्कार. आणि हे सगळे आमच्या नीलम सोसायटीतला परिवार. नमस्कार. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली ना? कोण राहिलं का बघते नंतर बघा. सुरुवात करूया आजच्या गप्पात. चांदीच्या ताटात वाटीभर शिरा, विनोदरावांचं नाव घेते सुषमाता पैठणी विसरा. हिरव्यागार शालूला सोनेरी काठ, सतीशरावांचं नाव घेते आज आहे सुषमाच्या घरी होम मिनिस्टरचा थाट. पैठणीत पैठणी तथास्तूंची पैठणी, संजीवरावांचं नाव घेते आदेश भाऊजींची वहिनी. नमस्कार. नमस्कार. कुठलं बाहेर? उल्हासनगर. उल्हासनगरला कुठे? 4 नंबर, कॅम्प नंबर 4. हे काय असतं? तिथे एक असे 4 नंबर 5 नंबर असे विभाग पडलेले आहे, त्याला कॅम्प. कोणी? तुम्ही? मी नाही, महानगरपालिकेने. हो हो. मग तिकडे काय झालं? काय झालं म्हणजे तिथे बालपण गेलं? हो, माझं पूर्ण शिक्षण वगैरे उल्हास विद्यालय माझी शाळा, तिथे बालपण. आणि आई बाबा काय करायचे? बाबा कंपनीमध्ये कामाला होते, आई हाऊसवाईफच होते. किती जण घरात? आम्ही 4 भावंड आहोत, 2 बहिणी, मी आणि माझा एक भाऊ. लग्न कधी जमलं मग? लग्न 93 साली जमलं. कसं ते? आमच्या नात्यातले बारगळ म्हणून आहे, त्यांनी स्थळ आणलं होतं. त्यांनी का आणलं? आई वडिलांनी सांगितलं की आता लग्न करायचंय मुलीचं, मग ते स्थळ घेऊन आले आणि मग लग्न झालं. हो. लग्नाची तारीख? 8 डिसेंबर. मिस्टर काय करतात? मिस्टर आमचे क्लासेस आहेत. बोलवा त्यांना. अहो नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे. हो. नमस्कार. 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 टेन्शन आलंय? नाही. येतं का कधी? हो. कधी येतं? मॅडम शाळेतून घरी आल्यावर. काय हो मॅडम, काय एवढं टेन्शन येतं त्यांना? त्यांनाच विचारा. मग ते म्हणतायत ना मॅडम घरी आली की टेन्शन येतं. काय हो? मला घरी आल्यावर असं अस्ताव्यस्त असं दिसलं की मग चिडायला. असं म्हणजे घरात पसारा वगैरे दिसला की चिडायला होतं. चिडले की काय करता तुम्ही? बोलते मी खूप. मला खूप लवकर राग येतो, मी पटकन बोलते. तुम्हाला राग येतो पटकन? बरं, तुम्हाला मग लग्न जमलं कसं? आता जरा परत तिकडे येऊया, मग या पुढच्या गोष्टी. बरोबर. यांच्या नातेवाईक एक बारगळ आहेत, ते त्यांनी स्थळ घेऊन आले होते आमच्याकडे. तर सुरुवातीला मला लग्न करायचं नव्हतं. तर वडिलांना मग नंतर मग वडिलांच्या आग्रहाखातर मग मी बोललो ठीक आहे चला जाऊन तर बघू. आणि मग उल्हासनगरला आलो
आणि हिला बघितलं त्यानंतर मग माझा विचारच बदलला. मग मी वडिलांना सांगितलं की वडिलांनी विचारलं काय, तर मी म्हटलं हो चालेल मला मुलगी पसंत आहे. तर वडिलांना म्हणजे एवढा आनंद झाला होता की बोलले की तू नका नाही बोलतो तर आता कसं झालं, तर बोलले मला मुलगी आवडली. हो. हां. तुमच्या बाबतीत काय झालं? माझ्या बाबतीत असं काही नाही, आईवडिलांनी ठरवलं, म्हणजे असं मनात असं काही नव्हतं की लग्न करायचं असतं करायचं, मुलगा आला आवडला हो म्हणायचं, असं खूप काही ठरवलेलं नव्हतं तेव्हा खरं. मग मुलगा आवडला? हां, आवडला म्हणजे आता स्थळ आलं म्हणजे आवडला असं. हां हां, म्हणजे सगळं आपण बघतो की नाही की आता शहरांमध्ये राहणारा आहे आपल्याला सुटेबल आहे चालेल असं काय. हां, असं काही खूप विचार केला नाही तेव्हा. काय करता तुम्ही? क्लासेस आहेत आमचे. कसले? मुलांना शिकवण्याचे 9वी 10वी. 9वी 10वी क्लासेस घेता तुम्ही? शिकवता? मी शाळेमध्ये डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर होपाडा ठाण्याला, तिथे तुम्ही 9वी 10वीला शिकवते. 9वी 10वीला. आणि तुम्ही? मी क्लासेस मध्ये शिकवते ही शाळेमध्ये. क्लासेस? आम्ही फक्त क्लासेस. आणि मग घरी आल्यानंतर या चिडता? हां, कारण कसं आहे मी सकाळच्या वेळेला मला क्लासेस नसतात. ही 1 वाजता शाळेतून आले की म्हणजे धडकीच असते की काय आवरले असेल की नसेल. अगदी मला धडकी भरते. हां, की आता जरा जरी एखादी वस्तू तिला जागेवर नसेल तर तिची खूप चिडचिड होते. काय हो असं करता? काय असं करता हो? काय बेचाऱ्यांचं झालंय? बघा काय झालंय, चेहरा बघा कसा झालाय. अजिबात नाही, चेहऱ्यावर जाऊ नका. का? असं काही नाहीये, मी बोलते ते बोलत नाही फक्त. म्हणजे बाकी खूप गप्पा मारतात, हां ते बोलायला नको सांगायला खूप गप्पा मारतात. तुमच्या त्या टेन्शनने बघा काय काळवंडलाय चेहरा. काय हो एवढी दहशत निर्माण केली आहे घरात? बरं आता हे यांनी असं सांगायला पाहिजे होतं का टीव्ही समोर? सांगा ना मला. खरं सांगायला पाहिजे ना. हा, खरं सांगायला पाहिजे ना. म्हणजे हे खरं बोलतायत? मला वाटलं मस्करी करतायत ते. बरं झालं तुम्हीच सांगितलं म्हणून. तुम्ही चिडता की नाही कधी? नाही, शक्यतो नाही. कारण आगीसमोर आपल्याला काय टिकणं शक्यच होत नाही आपल्याला. मला आग म्हणाली आग. नाही, यांचं कसं असतं माहितीये ना की ना मी जितकी रागात असते ना तितकं ते खूप हास्य विनोदाने घेतात. तेवढा राग लगेच शांत करतात. इतकी म्हणजे असं काही शब्द बोलतात की नाही आता पण बघितलं आग म्हणाले आगीच्या समोर. पण राहताय ना आगी बरोबर इतके दिवस राहताय ना. काय हो इतके दिवस राहताय ना आगी बरोबर? चटके बरेच बसलेले दिसतात. आता काय म्हणजे पुढे काय करायचं ठरवलंय? खरं सांगायचं म्हटलं ना तसं ईश्वरी कृपेने सगळं व्यवस्थित आहे, कळलं की नाही. आणि खूप काही मिळवण्याचं असं काही नाहीये की आता आपण इतकं आयुष्य काढलेलं आहे तर आपला नरदेह कधी इतक्या जन्मानंतर मिळतो, तर आता दुसऱ्यांसाठी काहीतरी करायचं असं आम्ही ठरवलंय. की आपल्या मुलाला पण त्या बाजूने त्या संस्काराने नेण्याचा एक चांगला नागरिक देशासाठी दिला पाहिजे. आणि आता आपलं उरलेलं आयुष्य खूप संपत्ती मिळून सुद्धा काही फायदा नाही, बरोबर आहे की नाही. तर आपलं जे काही आहे आता तुम्ही कसं घराघरांमध्ये इतका छान आनंद देत फिरतात, खूप बरं वाटतं. म्हणजे ते क्षण जे आहे ना त्या घराघरांमध्ये खूप आता या मी बघितलं ना तुम्ही येणार म्हटल्यानंतर आमच्या एरियामध्ये इतकं असं उत्साहाचं वातावरण तयार झालं. पाऊस सुरू केला. खरंच आहे. मग तसं आम्हाला ते काही नाही जमलं तर आणखीन दुसऱ्यांच्या जीवनात आनंद देता आला तर तो दुसऱ्यांच्या जीवनात आनंद देणं हे जास्त महत्वाचं आहे. लोकांकडे सगळं आहे पण थोडा आनंद जर घराघरात असा दुमदुमू लागला ना तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. आता इथे कोण कोण राहतात? आम्ही 3 जण, मी मिस्टर आणि माझा मुलगा निखिल. काय भाऊ तुझं काय म्हणणं आहे आईबद्दल? बाबा म्हणतात आई आग आहे. नाही, खरं तर आई माझी सगळ्यात बेस्ट फ्रेंड आहे, खूप काळजी घेते माझी. मी आज जे काय माझ्या आईमुळे आणि माझ्या बाबांमुळेच आहे. ते तर आहेच, पण मला सांग की आग आहे असं ते बाबा म्हणतात. आहे तशी. मम्मी लगेच राग येतो तिला, लगेच बोलते तिथल्या तिथे. म्हणून तुझे केस असे उभे राहिले. आई कधी चिडेल या कल्पनेने असे उभेच राहिले. तू काय करतो? इंजिनिअरिंग करतो. इंजिनिअरिंग करतो बाबा. तो जिम्नॅस्टिक खेळामध्ये हो बरीच मेडल पदकं पर्यंत जाऊन आलेला आहे. जिम्नॅस्टिक मध्ये कोणाकडे शिकतो? मी पहिले डोंबिवलीत भोईर जिमखान्यात जायचो, तर आता ठाण्यामध्ये इथे सरस्वती शाळा आहे राबोडीच्या इथे, तिथे जातो प्रॅक्टिसला. प्रॅक्टिसला जातो. आणि जिम्नॅस्टिक मध्ये कुठला प्रकार? ॲरोबिक जिम्नॅस्टिक. ॲरोबिक जिम्नॅस्टिक. अरे वा वा. मग नॅशनल वगैरे पुढे केलं? हो, 3 नॅशनल आणि 1 इंटरनॅशनल झाले. वा, शुभेच्छा आहेत तुला. थँक्यू. मुलांनी शिक्षणाव्यतिरिक्त असं काही ना काहीतरी केलं पाहिजे आणि आपलं मन रमवता रमवता देशाचं नाव मोठं कसं होईल त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आता मी एक वजनाचा काटा घेऊन येणार आहे आणि मला बघायचं की तुम्ही तेवढं वजन गोळा करणार का. हां, वेळ आहे 2 मिनिटाची आणि वजन आहे 555 ग्रॅम. चला लवकर.
आई छोटे एकदम छोटे आई छोटे आई लहान वस्तू 2 फळ ठेव किती झाले बघा ना. 40 सेकंद झाली. 40 555. किती झाले. छोटे सर. हा बाय 1 मिनिट पूर्ण झालं. तुम्ही इथे बसा. इथे बसा. स्वस्ती काढ. स्वस्ती काढ. आता 40 सेकंद राहिले. 40. आणि आता मी गावाही टाक. अंगठी नाही अंगठी टाक. आणि अजून 30 सेकंद राहिली. 30. ही 20 सेकंद राहिलेत. इथे बसा. तुम्ही इथे बसा. तुम्ही इथे बसा. ती दुसरी पण अंगठी काढ. बसा. 10 9 8 7 कॉइन तिकडे. 6 झालं. 5 हा बस. 4 3 2 1. अभिनंदन. अभिनंदन. 1 सेकंद राहिलेला होता आणि हे वजन इकडे 5 5 5 असं झालं. हा आणि आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 दुणे 12 गुणुले 200 2400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. बरं मला तुम्हाला विचारायचं आहे की लग्न ठरलं तुमचं ती तारीख किती होती साधारण. ठरलं आपलं जूनमध्ये ठरलं. 8 जून. 8 ऑगस्टला साखरपुडा झाला. सगळं 8 तारखेलाच. पण मग त्या 1 महिन्यामध्ये कधी भेटला नाही तुम्ही एकमेकांना. 8 ऑगस्टला म्हणजे त्याचा बराच मोठा किस्सा. 8 ऑगस्टला आमचा साखरपुडा झाला आणि त्यावेळेला म्हणजे 21 वर्षापूर्वीची गोष्ट. आमच्याकडे फोनही नव्हता आणि एकमेकांना भेटायचं कसं हा तर काय प्रश्नच नाही. तर साखरपुड्याच्या दिवशी मग हिच्या भावाला मी सांगितलं होतं की तू ह्या रविवारी 12:30 वाजता तिला कल्याणला परवानगी मिळेल का. तर एक चांगली गोष्ट म्हणजे मग तिच्या वडिलांनी सांगितलं की ठीक आहे. मग 12:30 वाजता आमचं भेटण्याचं ठरलं होतं. मग 12:30 वाजता भेटलो. एवढं झाल्यानंतर अगदी म्हणजे आम्ही जेमतेम एवढं धडपडीनं मी उत्साहाने गेलो होतो. 15 मिनटं भेटलो. फक्त मी तिला विचारलं तू म्हणजे मला उत्साह होता की तुमच्या घरी मिक्सर आहे का. तरी बोलले हो. मग बोलले नाही म्हणजे काय नाही मी आता मिक्सर घेतला ना. म्हणजे मला त्याचं कौतुक होतं. आमच्या घरी माझ्या घरी मिक्सर घेतला होता. त्यामुळे छोट्या गोष्टी. मग आता मला सांगा 21 वर्ष झाली ना लग्नाला. आता काय बदल केला पाहिजे याने स्वभावात. त्यामुळे सुषमा जशी आहे तशी तर खूप छान आहे. जरी म्हणजे रागावते वगैरे पण ती आमच्या माझ्यासाठी माझ्या मुलासाठी आणि माझ्या आईसाठी खूप म्हणजे प्रेमळ आहे ती. ती खूप जीव टाकते. म्हणजे बाकी तिने काही बदल नाही केला तरी चालेल. माण्यासाठी म्हणजे आवाजामुळे येत नाही का कोणी इकडे. नाही. आणि यांनी काय बदल केला पाहिजे? यांचा स्वभाव काय माहिती आहे का की खूप लवकर प्रभावित होता कोणाच्या याच्यावर, म्हणजे खूप विश्वास ठेवतात. अगदी तुम्ही जर कोणी विक्रेता जरी आला ना त्याला घरात बोलवणार, चहा देणार, हां रिक्षावाल्याशी बोलणार, याच्याशी बोलणार, मग ते ना माणसाचं मन नाही ओळखत आणि मग त्यामुळे खूप लोक गैरफायदा घेतात. अरे बापरे. आणि कसं बदलायला पाहिजे. हां आणि काय म्हणताय? कधी बदलताय? बदलावं लागेल आजपासून. आज ऑर्डर ज्या इंटेन्सिटीने ते आजपासून असं म्हणाले ना त्याच इंटेन्सिटीने सांगतो काही घडणार नाही.
बरोबर आहे. तुम्हा सगळ्यांना मला विचारायचं आहे, आता तुम्ही सगळे घरातली मंडळी आहात, या दोघांनाही ओळखता. आपण कोण? आई. आई. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ती लहानपणापासून खूप हट्टी आहे. म्हणजे सगळ्या 4 मुलांमध्ये ती सगळ्यात हट्टी, पण स्पष्ट ओळखते. असं स्पष्ट बोलायचं, खरं बोलायचं. कुणाला राग आला, पूर्ण नातं तुटलं तरी चालेल, पण स्पष्ट बोलायचं. नातं तुटलं तरी चालेल. मग राग येतो तिला खूप. जावयांबद्दल काय म्हणणं? जावई खूपच चांगले. जावई म्हणजे वाटतच नाही. आम्ही तिला ओरडतो, पण त्यांना नाही. असं नाही की तुझंच चुकतं म्हणून, असं प्रत्येक वेळेस. कारण तुम्हाला माहिती आहे लहानपणापासून हट्टी स्वभाव आहे, पण तिला खोटं आवडत नाही. खोटं कोणी बोललं की खूप राग येतो. बरं, अजून कोणाला काय सांगायचं? सासू बोला बोला. सासूबाई सांगा, सुनेबद्दल सांगा. माझी दोन्ही सुना चांगल्या आहेत, म्हणजे शब्द बाहेर नाही. हो का? हो. बरं बरं, घराबाहेरच असतात. मी लहान भाऊ प्रकाशचा मित्रासारखाच वागतो पण त्यांच्याशी. आणि वहिनी शाळेतल्या शिक्षिका आहेत आणि घरी आणि शिक्षिकेप्रमाणे जे आहे त्यांचं वक्तृत्व तसंच आहे. ही माझी जिवलग मैत्रीण. अगदी अतिथी देवो भव हे जे काही शिकायचं असेल सगळ्यांना, तर ह्या दोघांकडे येऊन शिकणं लगेच पटकन पचनी पडतं. आणि कोणी येऊ, अगदी झाडूवाला केरवाला असू दे, नाही तर अगदी टाटा बिर्ला येऊ दे, पण ती ट्रीट करण्याची पद्धत आहे ना, ती खास यांच्याकडनं शिकून घ्यावी. वा वा. आलेल्या प्रत्येकाला अतिथी देवो भव यामध्येच तुम्ही सगळं सांगितलं. आता या दोघांचा अभिनय बघा. आणि तुम्ही दोघे ओळखताय की नाही ते आता आम्हाला बघू द्या. आता वेळ काटेकोर पाळली जाणार. चित्रपटाचं नाव आणि बाई ओठांची हालचाल नाही दोघांनी करायची. वेळ 45 सेकंदाची. चित्रपटाचं नाव बोलायचं नाही. अभिनंदन. पहिलं झी मराठीकडून हे मोत्याचे झुमके. आता चित्रपटाचं गाणं. तुम्ही पण अभिनय करा. तुम्ही काय केलंच नाही, हे बक्षीस मिळणार नाही. नाही पण तुमचं ते गेलं बाद. तुम्ही करायला लागेल, नाही तर बाद. शेवटची अजून काही क्षण आहे. नाही काय केलं? करा लवकर बाई. बाई आहात तुम्ही, करा लवकर लवकर. हा हे का उदबत्ती ओवाळ. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. आता म्हण ओळखायची आहे 45 सेकंदामध्ये. अभिनंदन. हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. ही चिंच पेटी झी मराठीकडून. आणि आता एक चिठ्ठी करा, वर खाली करतो. हा, डोळे बंद करा. डोळे बंद करा बाई. खरं का? बंद करून काढायचं. काढा एक द्या. नाव आहे प्रज्ञा डोके. नाव सांगा. प्रज्ञा मोहन डोके. कुठे राहता? खारकरवाडीमध्ये. इथेच पलीकडे. हो. घरातलं कोण आहे आता? आहेत, जाव आहे, सासू आहे. सासूबाई कुठे आहेत? बोलवा. सासूबाई, कसं वाटतंय सुनेचं नाव आले? बरं वाटतं, छान वाटतं. तुम्हाला कसं वाटतं? छान वाटलं. छान वाटतं. घरी कोण कोण आहे? जाव, सासू, सासरे. मग आज या खेळात सहभागी होता येईल असं वाटलं होतं का? नाही. बरं जमवलं तुम्ही. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींना 10-10 संधी. समोर एक शिडी ठेवलेली आहे आणि इथून हा चेंडू टाकून जितक्या टप्प्यावर जाऊन थांबणार चेंडू, त्या शिडीमध्ये तितके गुण मिळत जाणार. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. टाका पहिले 5 चेंडू. तुम्ही मध्ये उभ्या राहा. थांबा, 5 झाले. तुम्ही 5 टाका.
4 झाले. 3 आणि 1 4. 3 आणि 2 5. 5 2 6. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. मुलाला घरी आल्यावर द्या. हां. उपविजेत्या ठरल्या बोराडे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात विजेत्या ठरल्या डोके वहिनी, त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या डोके वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. नीलम सोसायटी खारकर आळी या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर पॉवर्ड बाय फॉर्च्यून ऑइल्स अँड फूड्सच्या पुढच्या भागात. नमस्कार.